us with, I believe, Nirad Date on the commentary box. Nirad, over to you.
Namaskar, welcome back to Central Rubber Bash 2024 organized by Central Committee and powered by Mr. MK Academy चे Mr. Kajolkar. सेंट्रल बिग बॅश हा लीग सामना शेवटचा लीग सामना आहे तो रंगतोय तो भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध मानस एंटरप्राइजेस या दोघांचा हा रंगतदार सामना चाललाय. हा सामन्यातला हे चौथा षटक सुरू. चौथ्या षटकातला हा दुसरा चेंडू होता आणि धावसंख्या धाव फलकावरती झाली ती 27. खूप संताची सुरुवात म्हणता येईल आपल्याला. दोन फलंदाज मैदानावरती. आनंद श्रेष्ठ स्ट्राईक वरती आणि संतोष फडदरे नॉन सेकंडला. त्या दरम्यान टोलेला चेंडू लो फुलटच होता. चेंडू खेळलाय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी धावसंख्या पूर्ण झाली 28 आणि गडी गमावल्या त्या या संघाने 3 गडी. हा या सामन्यातून पुन्हा एकदा चित्र क्लिअर होणार आहे, चित्र स्पष्ट होणार आहे. ते म्हणजे या दोघांमधून कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. एक संघ पहिलाच दाखल झाला आहे तो. या दरम्यान टोला चेंडू लो फुलटच होता. खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरून सुंदर असा झेल घेतलाय. सुंदर असा झेल. पाहूया काय होतंय ते. लाईनला टच झालाय आणि धावा मिळाल्या त्या 6. सुंदर असा झेल होता परंतु थोडस चुकी झाली झेल घेण्यामध्ये. लाईनला टच झाला आणि सुंदर कॅच होता. त्याचं रूपांतर झालं ते 6 धावांमध्ये. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं. लो फुलटच होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला दीपक. त्याचं नाव काय? संकेत पाटकर हा क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेट वरती. सुंदर झेल टिपला होता परंतु 6 धावा घोषित करण्यात कारण लाईनला झाला. त्या दरम्यान पुढचा चेंडू खोलटप्प्याचा चेंडू खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतील. दुसरा त्याचा प्रयत्न असेल परंतु कोणतीच अपेक्षा नाही. आणि 4 षटक च्या या चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 35. एक षटकाराच्या मदतीने हा थोडासा धावांना गिअर चेंज केला होता फडतरे यांनी. पाहूया पुढच्या चेंडूवरती आनंद शेष काय करते. कव्हरचा भाषा आनंद शेष पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या सहाय्याने जातो चेंडू. एक धाव पूर्ण करतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 37. या अगोदरचा सामना आपण पाहिला एकदम अटीतटीचा सामना झाला होता. सीके किंग विरुद्ध एमके अकॅडमी. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. 2 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता असताना मनोज पवार यांनी निर्णायक खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. त्याच्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार मारले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 2 चेंडूमध्ये 12 धावा असताना त्यांनी हा विजय खेचून आणला आपल्या बाजूने आणि अंतिम फेरीत आपलं नाव रजिस्टर केलेलं आहे. त्याच दरम्यान हा सामना होतो ते मानस आणि भूमी एंटरप्राइजेस या दोघांच्या संघादरम्यान. या खेळपट्टीवरती साथ देतो आनंद चितो फडतरे, संतोष फडतरे आणि गोलंदाजी सागर. लेफ्ट आर्म बॉलर सागर. चांगला चकवलेला चेंडू. लेग स्पिनचा मारा केलाय आणि चेंडू समावतोय तो कीपरच्या हातात. रजिस्टर केले. त्या दरम्यान पुन्हा एकदा चकवण्यात यश मिळवलं आनंदला इथे महेश यांनी आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतो आपला महेश. लेफ्ट आर्म स्पिनर. हा सुंदर इथं फ्लिक केला चेंडू. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाताना 1 बाउन्स. जोपर्यंत धावा 1 पूर्ण करतील. फील्ड केला. या षटकामध्ये केवळ एका धावेच्या
पाचवा षटक प्रगतीपथावरती आणि या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन करता दिसतो आपला तो महेश यांनी आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट षटक टाकलंय. केवळ 1-2 धावा खर्च केल्या त्या दरम्यान सुंदर असा फिरवला चेंडू स्क्वेअरच्या दिशेवरून जातोय 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळतो आपला फडतरे यांच्याकडून. या अगोदरच्या षटकात त्यांनी शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता आणि आपल्या संघाला 6 धावांचं योगदान दिलं होतं. पुन्हा एकदा 6 धावांचं योगदान देताना दिसतो आपला संतोष फडतरे. लेग साईडचा बादशाह बोलला जातं त्याला. स्क्वेअर लेगच्या दिशेत मिड विकेटच्या क्षेत्रात तो खेळणारा अप्रतिम खेळाडू फलंदाज आणि त्याच्याबरोबर आहे तो कवचच्या क्षेत्रामध्ये खेळणारा आनंद श्रेष्ठ. या स्पर्धेचा ऑर्गनायझर आनंद श्रेष्ठ आणि स्पॉन्सर मिलिंद काजोळकर MK अकॅडमीचे कोच आणि MK अकॅडमी या संघाचे मालक. महेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक स्क्वेअर चेंडू आणि त्या चेंडूवरती षटकार ठोकला तर संतोष फडतरे यांनी. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल आणि पाहूया धावसंख्या अजून कितीने पुढे सरकते ते. आता सध्या मात्र धावसंख्या झाली ती 43 धावा. पुन्हा एकदा टप्प्यातला चेंडू होता परंतु मिस केलाय आणि चेंडू समावतोय एसटीच्या हातामध्ये. कदाचित ह्या चेंडूवरती 6 धावा येऊ शकल्याचं, परंतु अतिशय उत्तमरित्या टाकलाय चेंडू. थोडासा टर्न केला आणि चेंडू जातो एसटीच्याकडे आणि निर्धाव असा चेंडूची सांगता करताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 43. आता आवश्यकता असेल या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा करण्याची, कारण तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल समोरच्या संघाकडे. 70 ते 75 धावांचं लक्ष तुम्हाला गाठावंच लागेल नक्की, कारण ही डिफेंडेबल टोटल असू शकते. 60-62 धावा या समोरच्या संघात जड जाणार नाही नक्कीच, कारण हा रबर बॅशचा गेम आहे. हा रबर बॅशचा सामने चालू आहेत. पहिल्यांदाच ऑर्गनाईज केलेत रेनी सीझनचे, परंतु पावसाचं इथे कोणत्याही प्रकारचं आगमन झाले नाही, परंतु खेळाडूंचं आगमन झालं या स्पर्धेमध्ये आणि खेळाडूंनी अतिशय मनमुराद आनंद लुटला या सर्व स्पर्धेचा. अशाच प्रकारच्या स्पर्धा इथे सेंटरवरती भरवल्या जातात. या सेंटर मैदानातल्या खेळणाऱ्या काही संघांकडून साई स्पोर्ट झाला, वीरेश्वर झाला, स्पार्टन झाला, हे तिन्ही संघ मिळून काही ना काही योजना आखत असतात आणि या योजनेतून या सर्व खेळाडूंना संधी उपलब्ध होत असते आणि अशाच प्रकारचे सामने होत असतात, छोटे लीगचे सामने. आणि या दरम्यान रबर बॅशच्या दरम्यान आनंद श्रेष्ठ जो स्ट्राईक वरती आहे, पुन्हा एकदा चकमा दिलाय त्याला जयेश आणि शेवटची ओव्हर घेऊन आला जयेश. एक अनुभवी गोलंदाज आणि एक अनुभवी फलंदाज जयेश. पाहूया आनंद कसा सामना करते. आनंद यांना कवच क्षेत्र फार आवडतं, पुढे सजून मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. स्ट्राईक संतोष फडतरे आपल्याकडे ठेवतील, कारण चांगल्या पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो संतोष फडतरे. 2 षटकार लागवले आतापर्यंत आणि आपल्या संघाला चांगली कामगिरी करून दिली ती संतोष फडतरे यांनी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पोहोचली ती 44. या षटकात केवळ 1च धाव मिळाली 2 चेंडू मध्ये. पाहूया पुढचा चेंडू घेऊन जयेश. हा टप्प्याचा चेंडू होता, तो स्क्वेअर टाकलेला चेंडू, थोडासा वाईट दिशेला असलेला चेंडू. रन कोणताही घेतला नाही त्या चेंडूवरती. पंचांचा निर्णय आपण पाहूया काय देतात ते. थोडासा ऑफ साईडच्या दिशेला असलेला चेंडू हा निर्धाव घोषित केलाय. फडतऱ्यांना अपेक्षा होती की हा चेंडू वाईड असावा, परंतु तशा कोणत्याही प्रकारचं पंचांचा इशारा आलेला नाहीये. पुढचा चेंडू, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, पूल केला होता क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, डायरेक्ट हिट लागली, परंतु नो डाऊट आहे 2 धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे. धावसंख्या सरसावली 2 धावांनी पुढे 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठे घनघनाती हल्ले होणे गरजेचं आहे, कारण धावसंख्या तुम्हाला कशीही करून 60च्या आसपास आता तरी न्यावी लागेल, कारण तो तुमचा एक फायटिंग टोटल असेल. ती तुम्हाला निर्णायक खेळी करावीच लागेल. आता भार असेल पूर्णपणे तो गोलंदाजावरती यापुढे, कारण 60 धावा डिफेंड करणं अतिशय अवघड आव्हान इथे असेल गोलंदाजांना. पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक, तरी पण धावसंख्या
46. सुंदरता तडवलं चेंडू पाहूया काय होतं. मिडगेट क्षेत्रावरून जातोय, बाहेर केलाय. 6 धावा. हातभर चेंडू बाहेर पडलाय. 6 धावांसाठी पुन्हा एकदा फडतरेच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या झाली 52. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या आटोक्यात ठेवली. पुरेशी धावसंख्या या संघाला उभारता आली नाही, परंतु 52 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू पाहूया काय होते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा षटकाला टोलवला. चेंडू जातो सीमारेच्या पार मिड विकेट वरून. 6 धावांसाठी सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं इथे संतोष फडतरे यांनी. 6 धावांमध्ये 58 धावा केल्यात. 59 रन्स टू विन ऑन फॉर भूमी एंटरप्राइजेस नी 58 धावा केल्या आहेत. मानस एंटरप्राइजेसला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. पाहूया कशा पद्धतीने या एका छोट्याशा टोटलला डिफेंड कसे करतील भूमी एंटरप्राइजेसचे गोलंदाज. या दोन्ही संघांमध्ये जिंकणारा संघ थेट पोहोचेल तो फायनल मध्ये. अंतिम सामन्यात वाट पाहतायत ते MK अकॅडमीचा संघ जो फायनल मध्ये अगोदरच दाखल झालेला आहे. या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर होणारा एक शेवटचा सामना असेल अंतिम सामना. या संघांमध्ये जिंकेल तो संघ फायनल मध्ये पोहोचणार आहे. मानस एंटरप्राइजेसचे 2 फलंदाज खेळपट्टीचा दावा घेण्यासाठी जात आहेत. ते आशिष आणि गणेश ताबडतोब फलंदाजी करतात. ते दोघे पण फलंदाज. 60 धावांचं लक्ष हे काय अवघड लक्ष नसावं ह्या फलंदाजासाठी. कसोटी लागेल नक्कीच. ते भूमी एंटरप्राइजेसच्या गोलंदाजांची चांगली गोलंदाजीचा भरणा आहे त्यांच्याकडे, परंतु 6 षटकांमध्ये 59 धावा करायच्या आहेत. 10च्या सरासरीने जवळपास 9च्या सरासरीने. ही शक्यता जास्ती वर्तवली जाते. जिंकण्याचं पारडं जे आहे थोडंफार झुकतं माप आहे ते मानस एंटरप्राइजेस संघासाठी. पाहूया पुढच्या हे षटक घेऊन येणार आहे तो सागर मिमरोट.
सामन्यात लवकर सुरुवात करायची आहे. इथे दोन बॅट्समन क्रीजवरती ऑलरेडी आलेले आहेत. इथे गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन केलंय. पहिलीच ओव्हर अनुराग घेऊन येत आहे. काहीसा वेगळ्या प्रकारची गोलंदाजी आपण इथे पाहू शकतो. टॉस गोलंदाजी करताना दिसतो. थोडासा बॉलला फ्लाईट देतात हे जास्ती, त्यामुळे बॅट्समनला मनाचं धैर्य ठेवून ते बॉल खेळावे लागतात आणि अशाच पद्धतीने डॉट चेंडू येऊ शकतात किंवा याच्यावरती मोठा षटकार लागू शकतो. संयम आहे तो फलंदाजाचा, तो त्यांनी पाळला पाहिजे आणि त्याचाच फायदा इथे अनुराग घेताना आपल्याला दिसेल कदाचित. टॉस करताना गेम सुरू होत आहे. इथे 58 धावांचा पाठलाग करायचा. 59 रन जिंकण्यासाठी हवेत. मानस एंटरप्राइजेसला भूमी एंटरप्राइजेसने धाव फलकावर 58 धावा लावल्या आहेत 6 षटकांमध्ये. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते इथे भूमीकडून. पहिला चेंडू टॉस केलाय. फुल टॉसच्या दरवाजा आसपास होता. चेंडू थोडासा टप्प्यावरती पडलाय. चेंडू कवचच्या क्षेत्रात खेळलाय. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह खेळलाय. चेंडू थोडासा पुढे टाकला होता. थोडा टॉस केला होता चेंडू आणि त्याला चांगल्या पद्धतीने टोलवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती गणगणित झाला 4 धावा. तुमच्याकडे जेव्हा धावांचा डोंगर कमी असेल, पाठलाग कमी करायचा असो, तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी करणं की अतिशय माग ठरू शकतं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि विकेट मिळवणे हे त्याचं एक सूत्र असू शकतं मॅच जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा टॉस चेंडू केलेला आहे. बॅकफुटने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अतिशय उंच आणि बाहेर वाईड करार दिलाय पंचांनी. धावसंख्येत अतिरिक्त धावाची भर. धावसंख्या झाली 5. 1 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती आशिष फुलटॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू 1 बाउन्स घेतलेला आहे आणि आउट झालाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आउट. चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू फुलटॉस भेटला नाही. चेंडू 1 बाउन्स 1 टप्पा घेतलाय आणि चेंडू खेळला होता तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, पण क्षेत्र तैनात आणि पहिला धक्का इथे मिळतोय मानस एंटरप्राइजेसला. एक मोठा फलंदाज तंबूत माघारी परताना दिसतो आपला तो आशिष, जो स्पार्टन या संघातून खेळतो. नवीन फलंदाज जागा घेईल महेश, जो एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे. आता फलंदाजीच्या धुरा सांभाळणार. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करणार आहे. हा लेफ्ट आर्म बॅट्समन पण आहे. गणेश अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा. कोणताही चेंडू अजून त्याने सामना केला नाही. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत 5 धावा घेण्यात यश आले. धावांचा पाठला करायचा तो 59. एक वाईट टाकला बरोबर. 2 चेंडू झाले आतापर्यंत. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे महेश करतो अनुराग यांना. पुन्हा टॉस केला. चेंडू थोडासा बाहेर कट केला आणि निर्धाव असा चेंडूची सांगता होते ती किपरकडे. अतिशय वेगळ्या शैलीचा गोलंदाज आपण पाहू शकतो ठाण्यामध्ये. चेंडू टॉस करतोय, गट्स करतोय, फ्लाईट देण्याचा रिस्क आहे नक्कीच त्या चेंडूमध्ये, परंतु फलंदाज थोडीशी मशक्कत करावी लागणार आहे त्या चेंडूला टोलवण्यासाठी. पाहूया पुन्हा थोडासा आखूड होता चेंडू. थोडासा मागे पडला चेंडू. मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर वरून, परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. केवळ 1 धाव तिथे पूर्ण करण्यात येईल आणि धावसंख्या वाढते. ती एका धावेने धावसंख्या झाली 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय ते अनुराग याने. पहिल्या चेंडूवरती चौकार दिल्यानंतर कमबॅक करतोय अनुराग आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी बजावताना दिसतोय. कारण जेव्हा धावा कमी आहेत त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचा चान्स इथे मिळत नाही. फलंदाज डबल माइंडेड होतोय आणि समजत नाहीये शॉट खेळू की त्याला सिंगल काढू का लीफ करू. अशा द्विधा मनस्थितीत इथे चेंडू किपरकडे निर्धावाचा पोहोचतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत चांगलं षटक. पुढे मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तोच कन्फ्युजन आणि निर्धावाचा चेंडू पडतोय. मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संबंध आला नाही आणि निर्धावाचा चेंडू जातोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला इथे भूमी एंटरप्राइजेस कडून. चांगली गोलंदाजी होते कारण धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायची ती केवळ 58. चर्चा विमर्श होताना आपल्याला दिसते इथे कारण सुरुवात तर अतिशय चांगली केली आहे. जेवढे रन आपल्याला डिफेंड करायचे त्या पद्धतीने थोडीशी तुम्हाला रणनीती आखणं गरजेचं आहे. थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे प्लॅनिंग करून हा संघ मैदानात उतरला. भूमी एंटरप्राइजेस बॅटिंग मध्ये थोडीशी चुणूक दाखवता आली नाही. 70-80चा पल्ला गाठता आला नाही तरी पण एक फायटिंग टोटल म्हणून याला कन्सिडर करून ज्या पद्धतीची गोलंदाजी आता इथे केली झाली आहे, गोलंदाजी अनुरागने सुरुवात करून दिली. अतिशय वाखण्याजोगी म्हणता येईल आपल्याला. आता दुसरं षटक घेऊन येतो तो अक्षय. हा स्पार्टन या संघातून खेळणारा खेळाडू, या संघाचा कर्णधार आणि आयकॉन प्लेयर आपल्याला सांगता येईल. भूमी एंटरप्राइजेस या संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अक्षय. पाहूया कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील आणि अक्षय कसा धावा रोखेल. आखूट टप्प्याचा जो चेंडू होता, जोरदार टाकलेला चेंडू, थोडासा सोया टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या साईडला. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. सुरुवात अतिरिक्त धावने केली आहे परंतु तुम्हाला धावा जास्ती खर्च करण्याचे मुभा नसेल कारण धावा आहेत त्या तुमच्याकडे कमी डिफेंड करण्यासाठी. खोल टप्प्या आखूट टप्प्याचा चेंडू होता, जोरदार टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअरच्या दिशेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या एकदम संथ गतीने पुढे सरकत होते ती 8 धावांवरती. या षटकातला हा पहिला चेंडू होता. अक्षयने गोलंदाजी धुरा सांभाळली आहे. उत्कृष्ट फलंदाज प्रदर्शन केले आणि त्याने मॅन ऑफ द किताब पण मिळाला आहे अगोदरच्या सामन्यामध्ये. पाहूया आत्ताच्या या सामन्यात तो काय आपली कामगिरी करतो. खोल टप्प्याचा चेंडू, जोरदार टाकलेला चेंडू परंतु स्क्वेअर होता. वाईटचा इशारा पंचांचा. अजून एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली 9. पाहूया महेश सामना करेल. पुन्हा एकदा खोल टप्प्यावरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला ऑफसाईडच्या दिशेला. मिड ऑफच्या साईडला गेला होता. गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावा गेल्या ते 4. दोन चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला आहे. बॅट्समनला काहीच समजलं नाही तो चेंडू कसा खेळावा. स्टंपच्या लाईन मध्ये टाकला चेंडू. चांगला कमबॅक केला आहे अक्षय याने आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. महेश सामना करतोय, प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न असेल त्याचा. शॉर्ट चेंडू आला तर त्याला भिडकून द्यायचा स्क्वेअर लेगच्या साईडने दिशेने. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बॅटची कट लागली, इनर एज होती आणि केवळ एका धावेचे समाधान मानावे लागेल. धावसंख्या पुढे सरसत होती 14. 4 चेंडू. अतिशय महत्वपूर्ण असा सामना दोन्ही संघांसाठी कारण या संघातून जो संघ जिंकणार आहे तो सरळ थेट फायनल मध्ये जाणार आहे अंतिम सामना खेळण्यासाठी MK अकॅडमी या संघासमोर. पाहूया आता 58 धावांचा पाठला कसा करतोय मानस एंटरप्राइजेस आणि कसं थांबवतात ते भूमी एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटवरून गणेश पहिल्यांदाचा सामना करतोय अक्षयचा परंतु स्वैर असा टाकला चेंडू. पंचांनी वाईटचा निर्णय दिलाय, वाईट घोषित केलाय. एक अतिरिक्त अजून धाव. अतिरिक्त धाव संख्या यामध्ये खूप भर टाकलाय तो भूमी एंटरप्राइजेसने या संघाला थोडासा मनोबल. पुन्हा एकदा स्वैर दिशेने ठोकून दिला चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पूर्णपणे फिरून मारलेला चेंडू हा थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेतलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला 6 धावांसाठी. आव्हान थोडंसं अवघड होत चाललंय भूमी एंटरप्राइजेस या संघासाठी. धाव संख्या जसजशी 2-2 1-1 धावांनी पुढे सरकेल तसंच प्रेशर जे आहे ते भूमी एंटरप्राइजेस या संघाकडे येईल कारण पहिल्या षटकात 6 धावा आणि त्याच्यानंतरच्या षटकात आता जवळपास. पुन्हा एकदा फुलटा चेंडू
स्क्वेअर असा टाकला चेंडू, परंतु जातो तो डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी आणि धावसंख्या पुढे गेली ती 22. पहिल्या षटकात 6 धावा आणि त्यानंतरच्या षटकात ज्या गेल्या त्या 16 धावा, यामुळे फरक पडलाय भूमी एंटरप्राइजेसच्या संघावरती. कारण तुम्हाला टोटल आहे जी डिफेंड करायला 58 बोर्डवरती आहे. आता जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 37 रन्सची आवश्यकता असेल मानस एंटरप्राइजेसच्या संघाला. हे काही अवघड आव्हान नसेल मानस एंटरप्राइजेस संघासाठी, कारण केवळ एक गडी गमावलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 22. 2च षटक संपले आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती. एक उत्तम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आता सागर मिमरोट. वन साइड या संघाकडून खेळणारा हा सागर मिमरोट स्पार्टन या संघात आपली रोजची प्रॅक्टिस करतो. लेफ्ट आर्म स्पिनर आहे हा. पाहूया कशा पद्धतीने त्याच्या समोर असा त्याचाच जोडीने खेळणारा हा महेश त्याला कशा पद्धतीने खेळतोय. खोल टप्प्यावरचा चेंडू होता. एकमेकांना ओळखणारे हे फलंदाज आणि गोलंदाज. पाहूया कशा पद्धतीने खेळतात. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवलं ते सागर मिमरोट यांनी. महेश आणि ही जुगलबंदी बघण्यासाठी आपल्याला खरंच आनंद मिळेल, कारण दोन्ही खेळाडू या एकाच संघातून खेळतात, एकाच संघात प्रॅक्टिस करतात. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी होते आणि कशा पद्धतीची गोलंदाजी होते. इकडे पहिल्या चेंडूवरती तर यश मिळवलंय सागरने. पाहूया पुढचा चेंडू. खोलटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार टाकला चेंडू. कोणताही स्पिन केला नाही, सरळ चेंडू सोडलेला. खोल टप्प्यावरचा चेंडू होता, निर्धाव असा चेंडू. 2 चेंडूमध्ये 0 धावा असं समीकरण आहे ते महेश सागर मिमरोट समोर. धाव संख्या थांबली ते 22 वरती. काही खेळाडू इथून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत कॉमेंट्री बॉक्स मधून, परंतु इथे पाहूया त्याच दरम्यान एक टोलेला चेंडू जातोय 1 धावेसाठी. आता स्ट्राईक रोट होते गणेशकडे. गणेशने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा केल्यात. त्याला म्हणावं तसं स्ट्राईक मिळालेलं नाहीये, कारण दुसऱ्या बाजूने फलंदाज आउट झाले. टोलण्याचा प्रयत्न केला तर सरळ बॉलच्या साईडने 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. इथे थोडस मिसफळ झाला इथे आणि 2 धावा घेण्यात यश मिळाले गणेशला. धावा फुलटॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेतलाय, मिड ऑनच्या वरून मारलाय 6 धावांसाठी गणेशने. खराब चेंडू आणि खरपूस समाचार पद्धतशीर घेतलाय तो गणेशने. चांगली गोलंदाजी करत होता सागर, परंतु एक स्क्वेअर चेंडू, फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय गणेशने आणि मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या वरून सिक्सर 6 धावांसाठी. धावसंख्या वाढते ते 31. लक्ष आटोक्यात देताना दिसते ते मानस एंटरप्राइजेस संघासाठी आणि अवघड आव्हान होत आहे ते भूमी एंटरप्राइजेसच्या संघासाठी. हो हो, स्लॉग मधला चेंडू होता. बॅटचं कनेक्शन काही प्रॉपर झालं नाही. चेंडू निर्धाव असा जातोय. गोलंदाज नाराज काहीसा. एका चेंडूवरती षटकार आला, अन्यथा ही षटक जे आहे उत्तमरित्या हाताळलं होतं, परंतु एक स्क्वेअर चेंडू आणि तुम्ही सामन्यातून बाद. 18 चेंडूंमध्ये आता समीकरण झाले ते 28 धावांचं. धावसंख्या धावफलकावरती आहेत 31. 3 षटकं संपले, धावसंख्या झाली 31 आणि जिंकण्यास अजून 18 चेंडूंमध्ये हवी आपल्याला 28 धावा. अजूनही 10 धावांचा जो मधला गॅप आहे तो अजून मेंटेन केला भूमी एंटरप्राइजेसच्या संघाने. रोखण्यात यश मिळवले. मध्येच गेम मध्ये सामन्यामध्ये येतात, मध्येच सामन्यातून बाहेर होतात. हा गेम असाच सुरू राहणार, कारण हा आहे रबर बॅश, सेंट्रल रबर बॅश 2024. प्रथमच या सामन्यांचं आयोजन होते MK अकॅडमी तर्फे आणि या सामन्यांचं आयोजन नियोजन केले ते आनंद श्रेष्ठ आणि त्यांच्या कमिटीने. अतिशय उत्कृष्टरित्या हे आयोजन करणारे कमिटी आणि त्याला तितकीच भरपूर साथ देणारे हे स्पॉन्सर्स, त्यांचं खरोखर
करावं तेवढं कौतुक कमीच, कारण अशा प्रकारचे सामने खेळवणे आणि दुसऱ्यांना संधी देणे हा खूप मोठा एक भाग असू शकतो स्पोर्ट्सचा. कारण खेळाडू अनेक, स्पॉन्सर कमी आणि तुम्हाला तसे प्लॅटफॉर्म मिळणं अतिशय आवश्यक असतं. अशा स्थितीमध्ये तुम्हाला खेळण्याचा आनंद तर मिळतो आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारची संधीही मिळते. त्याच दरम्यान आपण पाहू शकता नवीन गोलंदाज ब्रिजेश सामना करेल महेशचा. महेशने आतापर्यंत सावधगिरीने फलंदाजी केली, म्हणावं तशी त्याची फलंदाजी झाली नाहीये, परंतु काही आवश्यकता नसेल, कारण लक्ष आटोक्यात आहे. 10 धावांच्या फरकाने तिथे 10 धावांच्या फरकाने तिथे धावा जास्ती असतील या मानस संघाला जिंकण्यासाठी. आता 17 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल, कारण पहिला चेंडू निर्धाव असा घोषित करण्यात आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सरळ रेषेत टाकल्या चेंडू, स्ट्राईक रेट चेंज करण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. म्हणावी तशी फलंदाजी ही महेश कडून होत नव्हती, म्हणून महेशचा विकेटचा बलिदान इथे देण्यात आलेलं आहे आणि महेशला तंबूत परत बोलवण्यात आले. कारण त्यानंतर असलेले फलंदाज दीपक आपण पाहू शकता खेळपट्टीकडे कोच करताना दिसत. कारण आता आवश्यकता आहे ते तुम्हाला 16 चेंडूंमध्ये तुम्हाला 28 धावांची अपेक्षा आहे. ह्या मानस या संघाचा इथे मनोबल दिसत आहे की कोणत्या प्रकारचा चेंडू मधला आणि रन्स मधला गॅप दिसला नाही पाहिजे. काय रे काय के स्कोर सांग. 31 31. थोडासा गेम मध्ये कन्फ्युजन दिसत आहे, कारण जो फलंदाज बाद झाला तो फलंदाजाने क्रीज सोडली नव्हती असं म्हणणं आहे, कारण त्याने दुसऱ्या फलंदाजी येण्याची वाट बघितली. ह्या नियमाप्रमाणे ते कन्सल्टेशन होत आहे एक सिनियर खेळाडू बरोबर श्रवण गुप्ता यांच्याकडे, कारण अशा प्रकारचा फलंदाज आउट होणे हे अपेक्षित नसावं कदाचित आणि हे रूल मध्ये नसावं, म्हणून चाललेली हे डिस्कशन आपण पाहू शकतो. इथे महेश यांनी चेंडू खेळल्यानंतर तो निर्धाव गेला होता, किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता. त्याच दरम्यान गणेश यांनी आपला स्ट्राईक सोडला होता आणि गणेश प्रयत्न करत होता स्ट्राईक घेण्याचा. त्या दरम्यान तो तिथेच उभा राहिला आणि नंतर महेश इकडे पळाला, तर त्यावरून डिस्कशन चालले. तर पाहूया फायनल निर्णय काय होतो इथे, कारण ज्या पद्धतीचा निर्धाव धावा गेली होती तिथे कदाचित बॉल डेड झाला नसावा आणि त्याच दरम्यान गणेश पळाला आणि त्यामुळे तो विकेट देण्यात आला. इथे आपण इथे पाहू शकता तसं तर किपरच्या हातात चेंडू गेल्यानंतर समावल्यानंतर तो डेड असो, पण इथे किपरने प्रयत्न केला होता तिथे रनआउट घेण्याचा गणेशला, आणि गणेशने कारण तिथे स्ट्राईक चेंज केला होता आणि त्याच दरम्यान तो स्ट्राईक चेंज झाला आणि इकडे महेश नॉन स्ट्राईक एंडला आउट झाला. तर हे अशा प्रकारचं समीकरण होतं. चेंडू एकदा डेड बॉल घोषित केल्यानंतर रनआउट किंवा कोणत्याही स्वरूपाची धाव इथे आपल्याला मिळत नाही. तसंच बघितलं पण इथे चेंडू डेड घोषित झाला नव्हता, तो चेंडू रनआउट घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे किपर कडून, म्हणून तो ज्या बॅट्समनला आउट देण्यात आला. नवीन बॅट्समन क्रीजवरती तैनात दीपक. या षटकातला हा 2 चेंडू झालेत आणि आता स्ट्राईक वरती गेला तो गणेश, कारण त्यांनी आपल्या बॅट मधून चांगले षटकार ठोकले तिथे. पाहूया आपल्या संघासाठी काय होतं. पुन्हा एकदा लो फुलला चेंडू होता, खरपूस समाचार घेतलाय मिड लॉंग ऑन वरून 6 धावांसाठी. विजयाकडे कूच करताना दिसत होते आपल्याला मानस एंटरप्राइजेसचा संघ, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी गणेश तिकडे करत आहे, अचूक चेंडू हेरून त्यांना सीमारेषा पार करतात. पुन्हा एकदा टोलला चेंडू बॉलच्या वरून 6 धावांसाठी. बघूया काय होत आहे. 6 धावा.
जोरदाररित्या तटवलेला चेंडू जातो तो सीमारेषा पार बॉलरच्या वरून 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 सिक्सेस ब्रिजेशला आणि पूर्णपणे आव्हान संपुष्टात आणतोय तो भूमी एंटरप्राइजेस या संघाचा. कारण जो चेंडू आणि रन्स मधला गॅप होता तो त्यांनी भरून काढलाय आणि आता जवळपास समीकरण बॉल टू रन्स आलेलं आहे. आणि आपण आता पाहू शकता हा सामना मानस या एंटरप्राइजेस या संघाकडे झुकताना दिसतोय. जवळपास 30-70 असा हा आलेख आपण पाहू शकता. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न केला, चेंडू पूर्ण उंच हवेत गेलाय. पाहूया बॉलर कॉटन बॉल होतो की नाही. ब्रिजेशचा हा प्रयत्न तर खूप चांगला होता परंतु असफल असा प्रयत्न. 2 धावा घेण्यात यश आलंय. थोडीशी बॉडी लँग्वेज इथे आपण पाहू शकता की भूमी एंटरप्राइजेसच्या खेळाडूंची ढासळली आहे. कारण बॅक टू बॅक 2 सिक्सेस होते. जेव्हा तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असतो आणि डिफेंड करायला कमी धावा असतात तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि तेच इथे होत आहे. गोलंदाज भरपूर मार खातात. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू, पाहूया कॅच होते की नाही. सुंदर असा कॅच होऊ शकला असता परंतु ड्रॉप झालाय. कदाचित कॅचेस विन मॅचेस पुन्हा एकदा झालं असतं. मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकला असता कारण गणेशचा कॅच सोडला इथे. आनंद श्रेष्ठ धावसंख्या झाली ती 46 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी पुढील 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. 10 रनांचा जो डिफरन्स होता तो इथे संपवलेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये 13 रनांची आवश्यकता. आता आपला एक चांगला गोलंदाज इथे बोलवला आहे. सागर मिमरड सामना करतील गणेश. फुलटा चेंडू, पुन्हा तडवला चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा बॉलरच्या वरून मारलेला चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. गणेश फॉर्म मध्ये आहेत. फास्ट स्ट्राईक चेंज करण्याचा इथे महेशचा बलिदान देण्याचं काम इथे सक्सेसफुल होताना दिसतंय. कारण स्ट्राईक जो आहे रोटेट झालाय गणेशकडे आणि भूमी एंटरप्राइजेसला हा झटका आणि मानस एंटरप्राइजेस विजयाकडे कूच करताना दिसतोय. पुन्हा गणेश अकुटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काहीच समजला नाही आणि परंतु एक धाव घेण्यामध्ये यश आलंय. सामना आपण पाहू शकतो हा भूमी एंटरप्राइजेसने पूर्णपणे सोडून दिल्यासारखं दिसतंय. कारण बॉल टू रन इथे गेम सुरू आहे आणि जिंकण्यासाठी आता केवळ धावा हव्यात ते 5. 12 चेंडू 13 धावांचा समीकरण होता. 4 धावा जिंकण्यासाठी आता हव्यात. पाहूया गणेश का तोच मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे पूर्णपणे सोडून दिलाय कीपरने. कीपर कडून अशी अपेक्षा नाहीये गेम मध्ये. भूमी एंटरप्राइजेसने असं वाटतंय हार पत्करले कारण कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होता दिसत नाही त्यांच्याकडून. पाया पुन्हा एकदा कॅच उडाला. काय होत आहे कॅच पुन्हा एकदा पकडण्यात अपयश ठरले ते भूमी एंटरप्राइजेसचे खेळाडू. ओव्हर थ्रो दिलाय पुन्हा एकदा. जिंकण्यासाठी आता केवळ 2 धावांची आवश्यकता. एकच धाव 2 पडाले. हॅलो जिंकण्यासाठी केवळ आता 1 धावाची अपेक्षा. हॅलो 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 मानस हॅलो हॅलो हॅलो
मानस एंटरप्राइजेसने हा सामना जिंकला आणि फायनल मध्ये धडक मारली. आता त्याचा सामना होईल ते MK अकॅडमीची संघाबरोबर. हा शेवटचा सामना असेल या सेंट्रल रबर बिग बॅश मधला 2024. गणेश काय आपण गणेश काय भूमी एंटरप्राइजेस आणि मानस एंटरप्राइजेस या संघामध्ये जो सामना झाला त्या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ते गणेश यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. गणेश कृपया आपण स्टेजवरती यावे, मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. षटकारांची आतिषबाजी करून आपल्या संघाला सिंगल हँडेड विजय मिळवून दिला तो सागर मिमरुट. आणि नक्कीच त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांची नक्कीच कॉन्ट्रीब्युशन होतं, परंतु अप्रतिम खेळी करून गणेश यांनी आपल्या संघास विजय मिळवून दिला. त्याला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. मिलिंद काजळकर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे प्रदान करतील. या स्पर्धेचे स्पॉन्सर आणि MK अकॅडमीचे कोच आणि साई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद काजोळकर यांच्यातर्फे गणेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना आपण येथे पाहू शकता. अतिशय अप्रतिम खेळी करताना सिंगल हँडेड आपल्या संघासाठी विजय मिळवून देतो गणेश खानेकर. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालं पाहिजे यांचं. फायनल मध्ये दमदार तडाखेबाज एंट्री केली ती मानस एंटरप्राइजेस या संघाने. अतिशय उत्कृष्टरित्या हँडल केलेले कर्णधार विनय यांनी आपल्या संघासाठी बाजी मारली आणि फायनल मध्ये धडक दिली ती MK अकॅडमी या संघासोबत. पाहूया यानंतरचा सामना होईल फायनलचा सामना. रंगतदार सामना असेल, पाहण्यास तुरज असेल. दोन्ही संघ हाटीतटीचे सामने खेळून फायनल मध्ये प्रवेश करतात. पाहूया फायनलचा सामना कसा रंगतोय आणि कशा पद्धतीची खेळी होते इथे. याच दरम्यान सर्व खेळाडूंनी पार्टिसिपेशन केलंय आणि सर्व क्रीडा रसिकांचे इथे